नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषण सत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर गप्पा मारणार आहोत जो आजच्या या फास्ट फॉरवर्ड आणि डिजिटल जगात अगदी मस्ट आहे, म्हणजेच मन व्यवस्थापन किंवा माइंड मॅनेजमेंट. आता तुम्ही म्हणाल की यासाठी आपण कोणता आधुनिक रिसर्च पाहणार आहोत? तर नाही, आपण थेट 17व्या शतकात जाणार आहोत. श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक आपण डिकोड करणार आहोत. बघा, हे फक्त काही जुने श्लोक नाहीत बरं का. आजच्या तरुण आईला भेडसावणारे ताणतणाव, डिस्ट्रॅक्शन्स आणि मानसिक आव्हाने हाताळण्यासाठी हे एक अत्यंत प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी एक अगदी साधा पण थेट विचार करायला लावणारा प्रश्न. खरंच सांगा, आपल्या मनावर आपलं नियंत्रण आहे की मन आपल्याला नियंत्रित करतंय? म्हणजे बघा, मोबाईलवर फक्त एक नोटिफिकेशन चेक करायला आपण फोन हातात घेतो आणि पुढचा अर्धा तास आपण फक्त स्क्रोल करत राहतो. हे नक्की कोण कोणाला चालवतंय? हा जो रोजचा संघर्ष आहे ना, तो समजून घेणं हीच खऱ्या मन व्यवस्थापनाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आजच्या या सत्रात आपण नेमके कोणते टप्पे पार करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत: मनाचे श्लोक आणि मनाची ओळख, आपल्या भावनांवर ताबा कसा मिळवायचा, अहंकार आणि नम्रतेचा खेळ, आजच्या काळातील सत्संग आणि विवेक, आणि शेवटी खऱ्या समाधानाची प्राप्ती. हे जुने श्लोक आजच्या आधुनिक प्रॉब्लेम्सवर कसे भारी पडतात हे आपण पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मनाचे श्लोक नक्की आहेत तरी काय, आणि ते मनाच्या स्वरूपाबद्दल काय सांगतात ते पाहूया. मन हे एक अजब रसायन आहे. ते आपला सर्वात बेस्ट फ्रेंड पण असू शकतं आणि आपला सर्वात वाईट शत्रूसुद्धा. म्हणजे ही मनाला कंट्रोल करण्याची जी धडपड आहे ना, ती फक्त आपली नाहीये, ती शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. पण यात सर्वात भारी गोष्ट काय माहिती आहे? समर्थ रामदास स्वामी इथे कोणत्याही कडक शिक्षकासारखे उपदेश देत नाहीत. ते चक्क मना सज्जना अशी हाक मारून मनाशी एका मित्रासारखा संवाद साधतात. अगदी प्रेमाने समजावून सांगण्यासारखा हा त्यांचा दृष्टिकोन खरोखरच कमाल आहे. आता हेच बघा ना, श्लोक 2 मध्ये ते अगदी क्रिस्टल क्लिअर सांगतायत की आपल्याला आयुष्यात काय निवडायचं आहे. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. म्हणजे काय? तर समाजात जे टॉक्सिक आहे, चुकीचं आहे, ते सरळ डिलीट करा, आणि जे चांगलं आहे, ज्याने आपली ग्रोथ होईल, ते आत्मसात करा. एका कन्फ्यूज मनाचा गोंधळ आणि एका सॉर्टेड मनाची स्पष्टता, यातला हा फरक खरोखरच डोळे उघडणार आहे. येथून आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे. कारण खरा प्रॉब्लेम इथेच सुरू होतो, नाही का? हा श्लोक म्हणजे एकदम मास्टर स्ट्रोक आहे. यात रागाला म्हणजेच क्रोध आणि न संपणाऱ्या इच्छांना म्हणजेच काम, या 2 गोष्टींना सर्व दुःखांचं मूळ म्हटलं आहे. जेव्हा आपल्याला भयंकर राग येतो तेव्हा आपली विचार करण्याची सिस्टम जणू हँग होते, बरोबर? आणि त्यामुळे नुकसान कोणाचं होतं? तर आपलंच. हा श्लोक आपल्याला अगदी वेळेवर वॉर्निंग देतो की या विध्वंसक भावनांचा ब्रेक वेळीच दाबायला हवा. म्हणूनच आपल्याला गरज आहे ती एका मेंटल डिटॉक्सची. जसं आपण फोनचा कॅशे क्लिअर करतो, तसाच मनाचा पण कचरा काढणं गरजेचं आहे. श्लोक 4, 5 आणि 6 मध्ये सांगितलेले हे धोके आजच्या सोशल मीडिया जनरेशनला तंतोतंत लागू होतात. इतरांचे फिल्टर लावलेले फोटो पाहून वाटणारा मत्सर, सततची स्पर्धा आणि नकारात्मक विचार, हे सगळे व्हायरस आहेत जे आपल्या मनाला आतून पोखरतात. यांना अनइन्स्टॉल करणं म्हणजेच मन खऱ्या अर्थाने शांत करणं. या डिटॉक्स नंतर आपण येतोय तिसऱ्या भागावर, जिथे आपण पाहणार आहोत अहंकार विरुद्ध नम्रता. आजच्या भाषेत सांगायचं तर इगो आणि ह्युमिलिटीमधला फरक. हल्ली ॲग्रेसिव्ह असण्याला किंवा दुसऱ्याला शब्दांनी रोस्ट करण्यालाच कूल मानलं जातं. पण इथे एक पूर्णपणे वेगळा आणि खरा दृष्टिकोन मिळतो. खरी ताकद ही समोरच्यावर ओरडण्यात नसते, तर ती धैर्यात आणि नम्रतेत असते. दुसऱ्याने केलेला अपमान पचवणं आणि तरीही स्वतः शांत, नम्र राहणं, हा खरा स्वॅग आहे. उथळ व्हॅलिडेशनच्या मागे न धावता आतून स्ट्रॉंग कसं राहायचं हे यातून शिकायला मिळतं. आणि हे लॉजिक एकदम साधं आहे. नम्रता ही काही दुर्बलतेची निशाणी नाही, तर ती एक सॉलिड सायकोलॉजिकल शील्ड म्हणजे मानसिक ढाल आहे. जेव्हा आपण सर्वांशी नम्रपणे वागतो तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त वाद तिथेच संपतात. आजकाल आपला इगो दुखावला गेला की आपल्याला जे अँक्झायटी अटॅक येतात किंवा ताण येतो, त्यावर ही नम्रता एक परफेक्ट औषध आहे जे मनाला अभेद्य शांतता देतं. आता वळूयात चौथ्या भागाकडे, सत्संग आणि विवेक. आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला कसं घडवतं ते आपण इथे बघूया. आता सत्संग म्हणजे फक्त मंदिरात जाऊन बसणं नव्हे बरं का. आजच्या युगात सत्संग म्हणजे तुम्ही डिजिटल जगातून काय कन्झ्युम करत आहात, तुमचे इंस्टाग्रामचे अल्गोरिदम्स काय आहेत, तुम्ही कोणते व्हिडिओज बघता, तुम्ही कोणाचे पॉडकास्ट ऐकता, हे सगळं मिळून तुमचा मॉडर्न सत्संग तयार होतो.
चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींच्या संपर्कात राहिल्याने आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी आपोआप बदलते आणि नकारात्मकता पळून जाते. श्लोक 107 मध्ये मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी असं अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे जे लोक किंवा जे वातावरण तुम्हाला खाली खेचतं, तुमच्यात निगेटिव्हिटी भरतं, त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. याउलट जी लोकं तुम्हाला ग्रो व्हायला मदत करतात अशा सज्जनांच्या संगतीत राहिल्याने तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. सोपी गोष्ट आहे, जसं इनपुट तसंच आउटपुट. आता आपण पोहोचलोय आजच्या सादरीकरणाच्या फायनल आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, भाग 5, खऱ्या समाधानाची प्राप्ती. आपण हे सगळं का करतोय त्याचं अंतिम ध्येय इथे आहे. हा आंतरिक शांततेचा प्रवास किती प्रॅक्टिकल आहे बघा. फक्त 4 साध्या पायऱ्या आहेत. आधी आपला इगो आणि आवाजवी अपेक्षा बाजूला ठेवा. मग सत्याशी आणि वास्तवाशी जोडलेले रहा. स्वतःच्या कामावर आणि ध्येयावर फोकस ठेवा. आणि शेवटी खऱ्या समाधानाची प्रचिती घ्या. हे समाधान ना तुमच्या बँक बॅलन्सवर अवलंबून आहे, ना तुमच्या सोशल मीडिया फॉलोअर्सवर. हे इनसाइड जॉब आहे, ते पूर्णपणे आतून येतं. इथे समर्थ रामदास स्वामींनी एक खूप मोठा गैरसमज दूर केला आहे. आपल्याला वाटतं की शांतता मिळवण्यासाठी सगळं सोडून हिमालयात जावं लागेल किंवा एकदम संन्यासी व्हावं लागेल. पण तसं अजिबात नाहीये. योग्य मानसिक दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि सत्याची कास धरली तर याच धावपळीच्या आणि धक्काधकीच्या आयुष्यातही आपण ते समाधान नक्कीच मिळवू शकतो. आणि शेवटी हा एक असा प्रश्न जो थेट हृदयाला भिडतो. जगात असा कोण आहे जो 100% सुखी आहे? जरा विचार करा. उत्तर बाहेर कुठेच मिळणार नाही, ते स्वतःच्या आत शोधावं लागेल. सुखाची किल्ली बाहेरच्या जगात शोधण्यापेक्षा आपल्याच मनाच्या कपाटात शोधायला हवी. मनाचे श्लोक आपल्याला तीच किल्ली शोधायला मदत करतात. जेव्हा आपण स्वतःच्या मनाचे मॅनेजर बनतो तेव्हाच आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होतं. या विचारासोबतच आपण आज इथेच थांबूया. स्वतःच्या मनाची काळजी घ्या. धन्यवाद.